अमरावतीचा नवनीत राणांचा पराभव बच्चू कडूंनी घडवून आणल्याचा आरोप आमदार रवी राणांनी केलाय। बच्चू कडूंचा आगामी विधानसभा निवडणुकीला पराभव करण्याची भीष्म प्रतिज्ञा रवी राणांनी केली। नवनीत राणांच्या पराभवाचं खापर बच्चू कडूंवर। बच्चू कडूंनी पैशासाठी राणांना पाडल्याचा आरोप। रवी राणांना कोर्टात खेचण्याचा कडूंचा निर्धार। नवनीत राणांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला। नवनीत राणांच्या पराभवाला बच्चू कडू जबाबदार असल्याचा आरोप आमदार रवी राणांनी केलाय। बच्चू कडू यांनी राणांच्या पराभवासाठी उमेदवार उभा केला। बच्चू कडू विरोधकांना सामील झाल्याचा आरोपही राणांनी केलाय। मातोश्रीवरून बच्चू कडूंच्या उमेदवारासाठी रसद आल्याचा आरोपही त्यांनी केलाय। ज्या प्रमाणे खोक्याचं राजकारण बच्चू कडूंनी केलं, ज्या प्रमाणे त्यांनी लोकसभेमध्ये उमेदवार उतरण्यासाठी कुठून पैसे जमा केले, कशा प्रकारे वसुली केली, मातोश्रीहून किती पैसे आले, अजून कोणत्या नेत्याकडनं किती पैसे आले, याचा सगळा हिशोब अचलपूरची जनता मागणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकीत बच्चू कडूंचा दर्यापुरात पराभव निश्चित आहे असंही रवी राणा म्हणाले। संविधानाचा गलत प्रचार करून या ठिकाणी चुकीचा प्रचार करून मतं जमा केले, 8,500 रुपये त्यांच्या बँकेत टाकू खटाखट असा प्रचार चुकीचा केला आणि मतं जमा केले आणि आपली राजकीय पोळी शेकली। यांचा जबाब विधानसभेमध्ये संपूर्ण जनता मागणार। रवी राणांच्या आरोपांवर बच्चू कडू संतापले। रवी राणांना कोर्टात खेचणार असल्याचं बच्चू कडूंनी सांगितलंय। मुलाचे आरोप केले, मागं म्हटलं होतं आम्ही का एका बापाची औलाद असेल तर आम्हाला तू पुरावे दे, त्याला तारीखही दिली होती, पण तरी सुद्धा तो उडसूट आमच्यावर बोलत राहतो। आता कोर्टातून 2 ते 3 दिवसात त्याला नोटीस जाईल, त्याला कोर्टातूनच पुरावे मागू ना, आपण त्याला सोडू नये। नवनीत राणांचा पराभव ही एका संघर्षाची सुरुवात आहे। आता विधानसभा निवडणुकीला राणा दाम्पत्य विरुद्ध बच्चू कडू असा सामना अमरावतीत पाहायला मिळण्याची शक्यता आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।